नागनाथ कोतापल्ले सर, खान सर, रोहिणी बुटले, हरीश तांबे सर आणि माझी आई आली आहे 95 वर्षाची, जिच्या आशीर्वादाने सगळं चाललंय असं मला वाटतं. तिने सुद्धा आमच्या चढ उतारामध्ये बरीचशी साथ दिलेली आहे. या सगळ्यांना नमस्कार करून मी सुरू करते. एक गंमत सांगते या निमित्ताने. ज्या कुमार सप्तर्षीला महापालक देण्याचं ठरवलं, मला त्याच्याबरोबरही देत आहेत, चांगली गोष्ट आहे. सगळे चढ उतार पाहिले. या गृहस्थानी कुमारनी 50 वर्षापूर्वी मला विचारलं की माझी पालक होशील का. म्हणजे मला पालकत्व घ्यायला त्यांनी विचारलं, त्याचं पालकत्व म्हणजे काय. मी विचार केला, हे असं काय विचारतोय. तर म्हणजे त्याचं ऐकायचं, त्याला अंडरस्टँड करायचं. टू लिसन, टू अंडरस्टँड अँड टू सपोर्ट. आता हे सगळ्याच बायका करतात, विशेष काय त्याच्यामध्ये. पण ते असं होतं की एक विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन त्याच्याबरोबर जायचं होतं. विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन त्याच्याबरोबर जायचं होतं. अवघड काम होतं. पण मी तो विचार आधीच करून ठेवला होता, त्यामुळे मला ते विशेष वाटलं नाही आणि त्याचं पालकत्व मी घेतलं. त्याच्यानंतर आयुष्यामध्ये बरेच चढ उतार आले. चढ उतार म्हणण्यापेक्षा सामाजिक आणि वैचारिक आणि राजकीय भूमिकेतून ज्या काही आयुष्यामध्ये भावनिक किंवा आर्थिक किंवा नोकऱ्या जाण्याचे प्रसंग किंवा अनेक असे आणीबाणीतले वगैरे असे जे आले, त्या सगळ्यांना सामोरं जाण्याचं एक पालकत्वच मी स्वीकारलं जणू काही. लग्न झालं, त्याच्यानंतर बिहारला सगळी टीम गेली. बिहारला गेल्यानंतर तिथनं एक अतिशय गरीब घरातला, अतिशय गरीब, खाण्यापिण्याची वांधे असलेला, घरात कपडे नसलेला असा सुखदेव नावाचा घरी आला. आम्ही आणलं त्याला. त्याची मोठी बहिणीसारखी मी असल्यामुळे मी त्याची दिदी झाले आणि मग सगळ्यांच्या तोंडामध्ये तो शब्द आला. अशा पद्धतीने पुढे यांनी वेगवेगळे आंदोलनं करत सुटला होता. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं, वेगवेगळ्या कामांसाठी आंदोलनं, वेगवेगळ्या विचारांसाठी आंदोलनं, वेगवेगळ्या इनजस्टिस जे होते, अन्याय होत होते लोकांवर, त्यांच्यासाठी. त्यावेळेलाही बाहेर राहण्याची भरपूर वेळ आली. त्याही वेळेला बाहेर राहिलेल्या मुलांचं एक पालकत्व आणि ते सुद्धा वैचारिक दृष्टिकोनातून. म्हणजे हे माझ्यासाठी, मला असा आत्ता विचार करते तेव्हा असं होतं जणू काही की अतिशय जुळजुळ पाण्यात वाहणाऱ्या मासोळीला तू झाडावर चढ आणि कायम झाडावर चढत राहा आणि तरी जिवंत राहा, अशा पद्धतीचा तो एक ती परिस्थिती होती अख्खी. पण झालं, सगळं व्यवस्थित झालं. पण त्याला कारणीभूत माझ्या आईवडिलांनी दिलेली बुद्धिमत्ता, वागण्याचं कौशल्य, हिशोबीपणा, अंधश्रद्धा नसलेलं जीवन, शास्त्रोक्त पद्धतीने विचार करण्याची पद्धती माझ्या आईची विशेषतः, या सगळ्याचा मला फार उपयोग झाला. म्हणजे बाई ही जर बुद्धिमान असेल, ती जर अंधश्रद्ध नसेल, ती जर विचार करू शकत असेल, ती साम्यक विचार करू शकत असेल आणि सारासार विवेक तिच्यामध्ये शिल्लक राहिला कुठल्याही, तर ती कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकते हसत हसत, असं माझ्या लक्षात आलं. कबीरचा जन्म झाला तेव्हा सिंगल पेरेंटिंगचं आव्हान होतं. कुमार जो वेळ द्यायचा तो क्वालिटेटिव्ह वेळ होता, अतिशय क्वालिटी टाईम त्यांनी दिला कबीरला. पण एक ते आव्हानच होतं की, आणि हुशार मुलं पदरी आली तरी एक आव्हान असतं आणि गतिमंद मुलं आली तरी पण आव्हान असतं. हा मुलगा अतिहुशार निघाला आणि त्याच्यातलं एक वेगळं आव्हान होतं की हा बिघडू नये, याला वेगवेगळ्या काही गोष्टी लागू नयेत, म्हणून त्या पद्धतीचा विचार करून त्याचं संगोपन, लालन पालन मला करावं लागलं. आणि त्या ठिकाणी कुमार आला की तो असायचा, नसला की अनेक महिने नसायचा. आणीबाणीत तसंच झालं. आणीबाणीमध्ये सुद्धा 19 महिने. मग स्लो पॉयझनिंग होतंय का, या लोकांना गोळ्या घालतायत का, खायला प्यायला द्यायचं नाही, अशा वेगवेगळ्या होत्या. आणि नुसतं आपलं दुःख कवटाळून बसण्यासारखं नव्हतं. मी कार्यकर्ती म्हणून जगते त्यावेळेला मला असं वाटतं की मी कुमारसाठी जे काय करते ते योग्य आहे आणि त्याचं मला जस्टिफिकेशन मिळतं. मी कार्यकर्ती म्हणून ज्या वेळेला स्वतःला समजते त्याच वेळेला ते मला योग्य वाटतं. कारण हे सगळेच करतात, मग आपण वेगळं काय जगतो. तर बाहेरच्या कार्यकर्त्यांच्या बायका मुलांना पैसे पोचवणं, त्यांना धीर देणं. काही बायका वेडसर झाल्या होत्या, त्यांना हिस्टेरियाचे अटॅक यायला लागले, त्यांना
योग्य ती मदत पोचवणं, डॉक्टरांच्याकडे नेणं. नंतर जॉर्ज फर्नांडिसच्या टीममध्ये आम्ही असल्यासारखी कामं, अंडरग्राऊंड कामं करणं, पत्र पोचवणं फार रिस्की होतं सगळं. आणि एक LIBचा माणूस सतत घरी येऊन मला प्रश्न विचारायचा की तुमचा रत्नाकर महाजन दिल्लीला पोचला कसा, आणि 2 फुटावरून त्यांनी इंदिरा गांधीच्या वरती पत्रकं कशी फेकली, तुम्ही अरुण लिमयेसाठी लाख 1.5 लाख रुपये तुमचे जमले कसे, म्हणजे कोण कोण आहेत तुमच्याबरोबर अंडरग्राऊंड ठेवायला कुमारला किंवा इतर कार्यकर्त्यांना, अहमदाबादचे लोक, इकडचे लोक, हे कोण कोण आहेत. तसं येऊन मला इतका भंडावायचा. नंतर कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी येऊन माझी चौकशी केली, या कसं शिकवता, त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीचे अनेक प्रसंग येत राहिले आणि त्यातनं तरले मी तरले. आणि त्याचं काही खंत नाही आणि खेद पण नाही, उलट मला हरीश बुटले आणि रोहिणीचं कौतुक करावं असं वाटतं की धाडसी आहेत बुवा. अशा प्रकारे बंडखोर माणसांना, जी माणसं किंवा विशेषतः कुमार तरुण मुलांना बंड करायला शिकवतो, आपल्या बाप पिढीच्या विरोधात उभं राहायला सांगतो आणि समाज बदल झाला पाहिजे, समाजामध्ये क्रांती जे कधीच होणार नाही. कुमारशी लग्न करतानाच मला वाटलं होतं की दिस इज अ वर्ल्ड ऑफ मेक बिलीफ. गरिबी दूर झाली पाहिजे, समानता आली पाहिजे, स्त्री पुरुषांना समानतेने वागवलं पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे. नाही झालं, हुंडा नाही घेतला गेला पाहिजे, बायांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे. हे केव्हा होणार, म्हणजे हे करत करत म्हणजे हे मला करायला आवडायचं. ही जेव्हा मला संवेदना जागृत झाली तरुणपणी, टीनेजमध्ये, त्याच वेळेला हे वाटत होतं. तेव्हाही लग्नाचा निर्णय असाच घ्यायचा की जो वैचारिकदृष्ट्या सक्षम आहे आणि मी आणि तो चर्चा करू शकू अशा मुलाशी. नाही ना झालं काही, पण तरी नाउमेद नाही वाटत अजूनही. त्याचं कारण बरंच असेल आणि बेसिकली मला असं वाटतं की कुमार सत्तरशी जेव्हा मी लांबनं बघते, अतिशय पॉझिटिव्ह माणूस आणि अतिशय लहान माणसापासून चंद्रशेखरजी सारख्या PM पर्यंत एकसारख्या तन्मयतेने आणि वैचारिक दृष्ट्याने अतिशय समवयस्क होऊन असा बोलणारा, असा वागणारा माणूस, अतिशय पॉझिटिव्ह. या आजारपणात सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह त्याची ॲटिट्यूड आहे सर्व गोष्टींकडे बघण्याची. त्यातनं सुद्धा हे सहजीवन, पालकत्व हे सुद्धा पुढे रेटलं जातं, रेटलं म्हणण्यापेक्षा जगलं जातं सहज. त्यांनी नंतर निर्णय घेतला की आपल्या जन्मगावी शाळा काढायची. अशा रिबिनी लावलेल्या मुली असायच्या, लाल रिबिनी आणि हे, आणि मुलींना शिकवायचंच नसतं, वयात आली की आपली जबाबदारी झटकून लग्न करून टाकायचं. तिथे शाळा काढली, घराघरात जाऊन मुलींच्या आईवडिलांना विशेषतः समजून सांगितलं. पहिली शाळा सुरू झाली, त्याच्यानंतर आता कॉलेज आहे. कॉलेज का निघालं तर ते सुद्धा गमतीशीर आहे की मुली येऊन भेटायच्या. मग त्यांना हे सगळं फार फार भयानक वाटायचं. आम्ही बोलतोय, मी बोलतेय, विशेषतः हात धरून ठेवायच्या बराच काळ, असं सोडवायच्या नाही. त्यांना वाटायचं की हे कसं यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. मग ते म्हणायचे की जर तुम्ही कॉलेज नाही काढलं तर आमचं झालं आता 17-18 वय झालं, लगेच लग्न करून टाकतील, मुलं बघायला लागले, मग काय नाही, मार खायचा, धुणंभांडी करायची, जेवणं करायची की संपलं आमचं आयुष्य. हे ऐकून मग यांनी निर्णय घेतला. पैसे गोळा करायचे, वापरायचे, पैसे गोळा करायचे, तिथे वापरायचे, अशा पद्धतीचं ते चाललं होतं. तर हे असं जीवन चालू आहे अजून आणि अतिशय उमेदीने चाललेलं आहे. अजूनही खूप काम राहिलं आहे असं त्याला वाटतं. त्यामुळे आत्ता उलट झपाटा वाढलेला आहे असं मला वाटतं. मी सांगत होते की या हरीश बुटले आणि रोहिणीचं कौतुक मला का करावं असं वाटतं की बंड करायला सांगणाऱ्या लोकांना पुरस्कार देणं ही विशेष बाब आहे. साधारणपणे समाजाला अशी माणसं नाही आवडत. अँटी एस्टॅब्लिशमेंट व्हायला शिकवणं. युवक क्रांती दलातल्या मुलींचे सुद्धा हेच प्रश्न असायचे की आम्हाला नाही, ह्या संघटनेत जायला काय करतात, एवढा मोकळेपणा काय आहे, समाजातलं सुद्धा नेमकं काय करतात, हॉस्पिटलमध्ये जाऊन फूल द्या, फळं द्या, बाकी करू नका, विचार नवीन किंवा बंडखोर नाही पाहिजे. हरीश बुटलेला मी हा प्रश्न विचारला की तुम्ही पुरस्कार देताय पण नीट विचार केलाय ना, नाहीतर मग असं वाटेल अहो त्यांना काय देताय, ते काय शिकवतायत, सगळं अँटी एस्टॅब्लिशमेंट, पॉवर मिळणार नाही या माणसाला, हे मला पक्क ठाऊक होतं. मग पॉवर नाही आणि तरीसुद्धा पॉवरमधल्या माणसांशी सतत ॲनालिटिकल राहून आपला बुद्धिभेद न करता सतत त्याचं विश्लेषणात्मक अशा पद्धतीने राहून कंटिन्युअस विचार देत राहायच्या, फार मोठा वसा होता आणि ते मला कल्पना होती. त्यामुळे हरीश बुटले म्हणाले नाही नाही, मी पूर्ण विचार केलेला आहे. आणि वय किती आहे त्यांचं तसं,
मग पूर्ण विचार केलेला आहे मी आणि मला हे भावलेलं आहे सगळं तुमचं, त्यामुळे मी देणार. म्हणून मला त्या दोघांचंही फार कौतुक करावं असं वाटतं. मला चांगलं वाटतं की आपल्याच मुलांनी आपले विचार अशा पद्धतीने ॲक्नॉलेज केले हा पुरस्कार देऊन. त्यामुळे हरीश बुटलेंचं मी विशेष अभिनंदन करते, आभार मानत नाही. त्यांनी हा विचार घेतला आहे, तो ते पुढे नेतील. मला असं वाटतं हे काम करत करत त्यांना एक दिवस महापालक हा सन्मान आम्हाला द्यावा लागेल, अशी शुभेच्छा व्यक्त करून मी थांबते.